हिंगोलीतील सारंगवाडीच्या उंच माळावर सारंगस्वामी महाराजांची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रेला 530 वर्षांची परंपरा आहे। या यात्रेमध्ये तब्बल 200 क्विंटल भाजीचा महाप्रसाद तयार करण्यात आला। 1 लाखापेक्षा अधिक भाविकांना या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या ठिकाणी वसमत मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे सुद्धा उपस्थित होते आणि आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे हे आपल्याला यात्रेसंदर्भात आणखी तपशील देतील। बघूया। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर परिसरामध्ये सारंग स्वामी नावाची जी यात्रा आहे, मागील 700 वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि ही यात्रा भरत आहे। या यात्रेनिमित्त भाविक भक्त मंडळी जे आहे ते राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि सारंगवाडी परिसरामध्ये ही उंच माळावर जे आहे ही सारंग स्वामी नावाचं मंदिर आहे आणि या मंदिराला दर्शनासाठी जाण्यासाठी साधारणतः 400 ते 500 पायऱ्या आहेत आणि यामध्ये जे आहे ते भाविक भक्त मंडळी पायऱ्यावर येत असतात आणि दर्शन घेत असतात। परंतु याचा दुसरी एक आख्यायिका अशी आहे की मागील 700-750 वर्षापासून जी यात्रा आहे आणि या यात्रेचं वैभव म्हणजे या ठिकाणी भाजीचा महाप्रसाद असतो आणि याच भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी जे आहे ते हिंगोली, परभणी, नांदेड यासह संपूर्ण राज्यभरातीलच नव्हे तर कर्नाटक देखील या अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक भक्त मंडळी येतात आणि इथं दर्शनाचा लाभ देखील घेतात। परंतु या ठिकाणी जे आहे ते भाजीचा महाप्रसाद घेतल्याच्या नंतर कोणताही बिमारी होत नसल्याचं या ठिकाणी भक्तांनी सांगितलेलं आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण राज्यभरातील नागरिक जे आहेत ते भाविक भक्त मंडळी इथे दर्शनासाठी येत असतात आणि यांची रेलचेल देखील या ठिकाणी होत असते। म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील मोठा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे आणि मागील 2 दिवसापासून या यात्रेला जे आहे ते राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने देखील येतात। याच परिसरामध्ये असलेल्या माळ रानातील संपूर्ण भाजीपाला जे आहे ते एकत्रित करून बिना तेलाचं हे संपूर्ण भाजी घेण्यासाठी, भाजीचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण परिसरातील नागरिक भाविक भक्त मंडळी या ठिकाणी येत असतात आणि या दर्शनाचा देखील लाभ घेत असतात। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।